शिवाजी विद्यापीठ आणि डी.वाय. पाटील रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल यांच्या दरम्यान 5 वर्षांपूर्वी आरोग्य सेवांचं आदानप्रदान विषयक सामंजस्य करार करण्यात आला होता. या कराराची यशस्वीता पाहून आता त्याची व्याप्ती वाढवीत डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेसमवेत पुढील 5 वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आलाय. आज या करारावर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के, कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आल्या. यावेळी बोलताना डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांनी शिवाजी विद्यापीठ आणि डी.वाय. पाटील शिक्षण संस्था या दोहोंची शैक्षणिक आणि संशोधकीय प्रगती एकसारख्या गतीनं सुरू असल्याचं सांगितलं. पूर्वीच्या सामंजस्य कराराचा दोन्ही बाजूंना अतिशय चांगला लाभ झाला आहे. कराराची व्याप्ती वाढल्यामुळं यापुढील काळात वैद्यकीय सेवांच्या पलीकडं इतरही विविध विभागांमध्ये सहकार्य वृद्धी करता येणं शक्य होईल. विद्यार्थ्यांचं आदानप्रदानही सुलभ होईल. परस्पर सहकार्यातून आपण एकत्रित वृद्धिंगत होऊ अशी आशा त्यांनी व्यक्त केली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी दोन्ही संस्थांमधील विविध विषय तज्ज्ञांमध्ये संवाद प्रस्थापित झाला पाहिजे असं सांगितलं. दोन्ही संस्थातील अभ्यासक, संशोधक, तज्ज्ञ यांच्या संयुक्त कार्यशाळेचं आयोजन वेळोवेळी व्हायला हवं. त्याद्वारे विशेषतः सार्वजनिक आरोग्य क्षेत्राच्या अनुषंगानं संयुक्त सहकार्य प्रकल्प साकार व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे आणि डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कुलसचिव डॉक्टर विश्वनाथ भोसले यांनी स्वाक्षरी केल्या. शिवाजी विद्यापीठाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनीता रानडे यांनी मागील 5 वर्षातील सामंजस्य कराराच्या फलश्रुतीविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉक्टर सागर डेळेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील, डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संचालक डॉक्टर शिंपा शर्मा, संशोधन संचालक डॉक्टर सी.डी. लोखंडे, अधिष्ठाता डॉक्टर राजेश ख्याल्लापा, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड, उपकुलसचिव डॉक्टर संजय जाधव, विश्वजित खोत, विनोद पंडित आदी उपस्थित होते.